वनस्पतीचं वर्गीकरण. आता बॉटनीमध्ये आपल्याला तीन ते 4 टॉपिक बघायचे आहेत. कोणकोणतं? वनस्पतीचं वर्गीकरण, वनस्पतीचे रोग आणि वनस्पतीचे मूलद्रव्ये, वनस्पतीचे फोटोसिंथेसिस प्रोसेस. सगळ्यात पहिले बघायचं आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आपल्याला माहिती आहे वनस्पतीचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जातं. लिहू नका, हे तर चुकतंय, आपलं लिहायचं नाही, समजून घ्या. डायरेक्ट पाठ, विषय संपला, डायरेक्ट पाठ झालं पाहिजे. असं लिहून तर पुस्तक बी येतं, आपल्याला डायरेक्ट पाठच झालं पाहिजे. आपण जे शिकलो ते डायरेक्ट डोक्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणून तर म्हणतो मी कन्सेप्ट बेस. जोपर्यंत तुम्ही वाचावी लागते म्हणा, रिव्हिजन करावी लागते, पहिले समजून तर घ्या काय असते. बघा, वनस्पतीचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जातंय, ज्याच्यामध्ये बिया असणे आणि बिया नसणे. याच्यावर 2 पद्धती वर्गीकरण केलं. अबीजपत्री, पहिलं काय असतं? अबीजपत्री. काही जणांना टॉपिक माहिती असेल, पण कालच आयोगाने याच्यावर 2 प्रश्न विचारले त्या टॉपिकवर. एक असतं अबीजपत्री, दुसरं असतं बीजपत्री. इथं समजून घ्यायचं, हे काय वाचायची गरज आहे का? आपल्याला माहिती आहे क्लासिफिकेशन 2 प्रकारे केलं जातं. आता सगळ्यात पहिल्यांदा जर क्लासिफिकेशन कोणी केलं, वनस्पतीच्या नैसर्गिक पद्धत कोण मांडली, याच्यावर आयोगाने 4 ते 5 वेळेस ह्या नावावर, बेंथम व हुकर, याच्यावर प्रश्न विचारलेला. हे नाव पाठ पाहिजे. गट ब गट क दोन्हीला पण मेन्सला हा प्रश्न आला की वनस्पतीच्या वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी शोधली, तर त्या सायंटिस्ट नाव बेंथम आणि हुकर. आणखीन एक महत्वाचं नाव असतं कार्ल लिनियस. कार्ल लिनियस काय केलं? द्विनाम पद्धती, ज्या काय द्विनाम पद्धती असतात त्यांचं पण वर्गीकरण, ह्या दोन्हीवर पण प्रश्न विचारलेला आहे. याच्या बाहेर आयोग जात नाही, पण आपल्याला तिथं पण आठवत नाही, या दोघात कन्फ्युज होते. आयोग दोन्ही पण उत्तर देते. आपल्याला काय वाटतं, कार्ल लिनियस असेल का बेंथम हुकर असेल? तर बेंथम हुकर काय? नैसर्गिक पद्धत, हे लक्षात ठेवायचं. आणि आयोगाचे असे अभ्यास करताना असे शब्द लक्षात ठेवायचे, कीवर्ड. तुम्हाला जर शब्द ओळखता आले तर अप्रोच तुमचा तयार होतो की ही कीवर्ड. आणि हे काय असतं? द्विनाम पद्धती. बघा, 4 पर्याय, 4 पैकी आपल्याला प्रश्न बी तिथंच असतो, उत्तर बी तिथंच असतं, फक्त आपल्याला ते उत्तर काढता आलं पाहिजे. मग त्यासाठी काय, आपल्याला आपला दृष्टिकोन, सगळ्यात मोठा काय दृष्टिकोन, आपला अप्रोच तयार झाला पाहिजे त्या प्रश्नाकडे बघण्याचा आणि ते उत्तर काढण्याचा. ठीक आहे, इरेजर का? ठीक आहे. बघा, अबीजपत्री आणि बीजपत्री हे कशाहून? अबीज म्हणजे काय? अ म्हणजे काय? नसणे, ज्याच्यामध्ये बिया नसतात. बीज म्हणजे काय? बिया असणे. मग अबीजपत्रीचे पुन्हा 3 प्रकार पडतात. अबीजपत्रीचे पुन्हा किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. अबीजपत्रीचे किती प्रकार पडतात माहित आहेत का? सांगा, सांगा की. थॅलोफायटा पहिला कोणता असतो? थॅलोफायटा. बघा, अबीजपत्रीचे 3 याच्यात वर्गीकरण. आयोगाने थॅलोफायटावर 5 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. थॅलोफायटाचे उदाहरणं, थॅलोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते येतं, हे पाठच पाहिजे आपल्याला. काही गोष्टी असतात ती पाठच पाहिजे, काही गोष्टी असतात त्याची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कारण आयोग दोन्ही पण टाकतं, एक फॅक्च्युअल डेटा बी टाकतो आणि कन्सेप्ट बी पाहिजे आपल्याला. दुसरं असतं ब्रायोफायटा. याच्यावर पण 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारला, ब्रायोफायटा काय असतो. ब्रायोफायटा. दुसरा काय असतो? टेरिडोफायटा. बघा, कालच्या PYQ मध्ये कालचा जो प्रश्न आला, आयोगाने काय केलं माहितीये का? सगळे जे नाव आहेत ते इंग्रजीमध्ये दिले. आपल्याला याचं माहित असतं बीज आणि अबीज, पण आपल्याला याचं इंग्रजी बी नाव माहिती पाहिजे. काल आयोगानं अँगिओस्पर्म टाकलंय का नाही, पोरांना कळालंच नाही ते काय असते मराठी पोरांना. मग त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना आपण परिपूर्ण असलं पाहिजे. बघा, ज्ञान परिपूर्ण असेल तरच आपण कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो. अर्धवट ज्ञानाने काहीच होत नाही. अर्धाच गोष्टी माहिती येतात, प्रश्न आलाच नाही, मग काय? फक्त तुम्हाला माहिती वनस्पतीचे वर्गीकरण, अरे तुम्हाला बीजपत्रीमध्ये इंग्लिशमध्ये नावच माहिती नाही तर कसं उत्तर निघणार आहे तुमचं? बोनीचे नाव बी माहित पाहिजे. बघ, आयोगाने इथं बीजपत्रीमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. कोणते? अनावृत्त बीजी, अनावृत्त बीजी. आपण काय करतो? एवढंच पाठ करतो, अनावृत्त आणि आवृत्त. पण आयोगाने काय केलं? गायनोस्पर्म आणि अँगिओस्पर्म टाकलं. गायनोस्पर्म पोरांना कळत नाही गायनोस्पर्म काय असतं, ठीक आहे नाही? याचं नाव असतं, लक्षात ठेवायचं आपण, गायनोस्पर्म म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. त्यामुळे इंग्लिश बी माहिती पाहिजे थोडी थोडी सायन्स मध्ये. आणि हे असतं आवृत्त बीजी. आणि आपण थोडं मॅच्युअर राहायचं. अँगिओस्पर्म. याचे डायरेक्ट उदाहरणावर प्रश्न विचारला आयोगाने, डायरेक्ट उदाहरण. मागच्या वेळेस काय केलं? ब्रायोफायटा याला काय म्हणतात? थॅलोफायटामध्ये कोणता
विभाग येत असतो, टेरिडोफाइटामध्ये कोणता विभाग येत असतो, हे अशा फिक्स क्वेश्चन आहेत. 2 ते 3 मार्क्स तुमचे ह्या टॉपिकच्या बाहेर जाणारच नाही विज्ञानामधले. तुम्ही आता घरी गेल्यानंतर रोज जे शिकवलंय घरी गेल्यानंतर PYQ काढायची आणि बघायचं मास्तरांनी शिकवलेलं आहे का त्याच्यामध्ये, रिफ्लेक्ट व्हायलंय का बघायचं, रोजच्या रोज बघायचं. आपल्याला बी कळतंय ना गाडी पटरीवर आहे का इकडे चालली आहे का नाही. आपण व्यवस्थित पाहिजेच तरच आपण परीक्षा, नसता आपण एक शिकवायलो, आपण अभ्यास करायलो, परीक्षेला दुसरंच यायले, वर्षानुवर्ष परीक्षा द्यायलो पण पास काय होईनच. हे कधी होणार. सगळ्यात आपल्याला पाहिजे आपण जे कंटेंट वाचतो तो किती ऑथेंटिक आहे, तो किती सोर्स ऑथेंटिक ही माहिती पाहिजे. मग माहिती आहे वनस्पतीचं वर्गीकरण काय, बिया असणे आणि बिया नसण्यावर किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार काय अबीजपत्री, दुसरा काय बीजपत्री. अबीज मध्ये किती येतात 3 प्रकार येतात, थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा. हे याचा वर्ग, याच्यामध्ये बिया असतात का नसतात, तिन्ही मध्ये पण बिया नसणे. दुसरं असतं बीजपत्री, बीजपत्रीमध्ये अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. हे वर्गीकरण ही मॅप आपल्या डोक्यात असला पाहिजे. परीक्षेमध्ये जर कसा बी प्रश्न विचारला तर आपल्याला क्लिक झालं पाहिजे, हे शब्द आपण विसरले न पाहिजे. ठीक आहे. परत आपल्याला माहिती आवृत्त बीजीचं पुन्हा 2 प्रकार वर्गीकरण केलेलं आहे. आवृत्त बीजीचं काय, नेक्स्ट ना ऍड कर. ठीक आहे. आपल्याला आता वर्गीकरण किती प्रकार झालं. पहिला प्रकार कोणता मना, दुसरा अबीज मध्ये पहिला कोणता, दुसरा, तिसरा. बीजपत्रीचे 2 प्रकार कोणते, इंग्लिश मध्ये अनावृत्तीला काय म्हणायचं गायनोस्पर्म, जायनो नाही गायनोस्पर्म. आणि इकडे काय म्हणायचं अँगिओस्पर्म. हे नावं लक्षात असू द्या, कारण आयोगाने आतापर्यंत असं कधीच केलं नाही, ह्यावेळेस डायरेक्ट गुगली टाकून दिली. मग ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आयोगाचा ट्रेंड कुठं चाललाय. बघा आयोग आपल्याला माहिती नसते, प्रश्न माहिती नसतात, काहीच माहिती नसते. तुम्हालाच काय जे टॉपर येते त्याला बी माहिती नसते, जे राज्यात पहिले त्याला पेपर माहित असते का, माहिती नसते ना. पण तो पास होतो, आपण फेल होतो. का फेल होतो, कारण आपली स्ट्रॅटर्जी चुकती, आपल्याला आयोगाला ओळखता येत नाही, आपल्या आयोगावर PYQ वर कमांड नसतं. बघा आयोगाची चौकट कधीच सोडायची नाही. आयोगाची चौकट म्हणजे काय, एका आयोग पेपर एका चौकटीमध्ये सेट करतो, ती चौकट आपल्याला ओळखता आली पाहिजे, त्या चौकटीनुसार आपण अभ्यास केला पाहिजे. परत आपण बघितलं आता आवृत्त बीजीचे 2 प्रकार असतात, माहित आहेत का. आवृत्त बीजीचे 2 प्रकार असतात. कोणकोणते असतात, त्याचे दल, जे त्याचे दल असतात, जे आपण माहिती आहे ना, जे 2 दल, एक दल असते आणि एक द्विदल असतं, याला म्हणायचं मोनोकोट आणि डायकोट. आता पुढच्या वर्षी डायकोट टाकू शकतो, डायरेक्ट डायकोटचे उदाहरण लिहायचं. याला म्हणायचं एक दिल, एक द्विज आणि हे द्विद्विज. याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये मोनोकोट आणि डायकोट. एवढंच वर्गीकरण. याच्या बाहेर कुठं बी तुम्ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेले काय, अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन बघितलं काय, प्लॅन्टचं क्लासिफिकेशन एवढंच आहे, याच्या बाहेर कोणतंही क्लासिफिकेशन आहे. आयोग याच्या बाहेर बी जाणार नाही. तर मोनोकोटचे उदाहरण आयोग पुढच्या वेळेस मोनोकोट आणि डायकोटवर प्रश्न विचारू शकते. मोनोकोट म्हणजे काय, याच्यामध्ये काय, जर आपण जर बी फोडलं त्याचे 2 टर्पल होणार, ज्याचे टर्पल होत नाही ते काय झालं एक दल, आणि ज्याचे 2 टर्पल होतात त्याचे 2 दल. जसं की उदाहरण शेंगदाणे, त्याचे 2 तुकडे होतात, हे का नाही होतात ना. इकडे ऊसाचे होतात का, केळाचं होतात का, होत नाहीत ना. आंब्याचे 2 तुकडे होऊ शकतात. हे आपल्याला कन्सेप्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे, आणि तिथं असं आठवायचं नाही अरे बा द्विदज काय असेल. आपण आपल्या लॉजिक आणि आपल्या कन्सेप्टवर आपण उत्तर काढलं पाहिजे. मग याचे काही वैशिष्ट्य आहेत, त्याचे पण वैशिष्ट्य आहेत. आयोग काय करू शकते, परीक्षेमध्ये वैशिष्ट्य टाकू शकते आणि ओळखा ही कोणता प्रकार आहे. आयोग परत काय करू शकते, त्या द्विद्विज मधले काय त्याचे प्रॉपर्टीज टाकू शकते, त्याचे उदाहरण देऊ शकते. आयोगानं असा प्रश्न विचारला होता सूर्यफूल, STI मेन्स 2020 ला सूर्यफूल कोणत्या याच्यात येते सांगा बरं, कोणत्या याच्यात येते. मोनोकोट मध्ये येते. सूर्यफूल बघितलं का, कसं सूर्यफुलाचे टर्पल होतात का 2, होत नाही. तुम्ही सूर्यफुलच बघितलं नाही. बघा हे द्विदल मध्ये येतं, इथं तर आपण चुकतो. ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन लक्षात आलं. अबीजपत्री, बीजपत्री. आता आपण हळूहळू थॅलोफाइटा काय असतं, ब्रायोफाइटा काय असतं, टेरिडोफाइटा काय असतं, आणि आवृत्त बीजी काय असतं, अनावृत्त बीजी काय असतं, मोनोकोट काय असतं आणि डायकोट असतो. माइंड मॅप तर लक्षात आलं. आपण जे शिकवलं त्याचा प्रत्येकाचा एक माइंड मॅप लक्षात ठेवणार आहेत. आपण जेवढे काही टॉपिक घेणार प्रत्येकाचा एक माइंड मॅप तयार करायचा, हे का नाही. पिक्चर कसा पिक्चरल फॉर्मॅट मध्ये लक्षात राहतो तुम्हाला,
हिरोईन येतोय, मग विलन येतो, मग भांडणं होतात. मरे झोपेतून उठलं तरी आपण आठवतो ना. तसं विज्ञान बी आपल्याला, तुम्हाला झोपेतून उठवलं तरी असं डायरेक्ट चार्ट तयार झाला पाहिजे. परीक्षेत दिसले की असं पानं दिसले पाहिजे तुम्हाला, चार्ट दिसला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिले लिहायचं का तुम्हाला? लिहून घ्या, हे चार्ट काढून घ्या. अक्षर कळतंय ना? वनस्पतीचं वर्गीकरण पहिल्यांदा कोणी केलं? नैसर्गिक वर्गीकरण बेंथम आणि हुकरनं. असं तुम्ही बघायचं बी नाही, मनानं काढून बघा बरं, येते का? बघा आपली मेमरी कशी आहे. एकदा याच्याकडे बघायचं, एकदा लक्षात घ्यायचं, मग स्वतः तयार करून बघायचं. आणि कोणत्याही विषयाला बोरिंग विषय म्हणायचं नाही. ज्याला बोरिंग म्हणले गेली मग प्रिलिम्स. सगळे चांगलेच आहेत म्हणायचं. जसं पॉलिटी मला फार आवडतो, मला कलम फार पाठ येतं, असं नाही. सगळ्या विषयांना समान नाही द्यावा लागतो, कारण वेटेज सगळ्यांचं सेमच आहे. हो सर. हो ते कळालं मला. ते ऍड करत असतो. रेकॉर्ड चालू आहे का? बर. हो, वर बघू नका, खाली काढा म्हणाले म्हणा. याच्या अगोदर शिकले होते का वनस्पतीचं वर्गीकरण? शिकले होते, मग कशाला वर बघायला? खाली बघा. शिवाजी कॉलेजला आहे का कोणी? शिवाजी महाविद्यालयाला आहेत का तुम्ही? कोणत्या डिपार्टमेंटला? फॉर्म भरायचे, परीक्षा देत राहायच्या. तुम्हाला कळतंय, 0 मार्क पडले तरी कळतंय कसं काय पडले, स्वतःचा अनालिसिस. सगळे ग्रॅज्युएट असताल ना का अंडर ग्रॅज्युएट आहेत? सगळे सगळे ग्रॅज्युएट आहेत. हा, तुम्ही अंडर ग्रॅज्युएट मध्ये येतात का? ग्रॅज्युएशन चालू आहे म्हणून किती चांगलं आहे. आत्तापासून तुमच्याकडे किती वेळ आहे बघा. जे ग्रॅज्युएट झालेत म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहे त्यांना किती वेळ भेटतो. म्हणजे तुमचं बेसिक इथून कंप्लीट करायचं की ग्रॅज्युएट झाल्या डायरेक्ट पास. तुम्ही म्हणता तुम्ही कसं काय पास झाले नाही? हा, माझा बी इतिहास सांगतो की तुम्हाला किती परीक्षा दिल्या आणि काय दिल्या. मग इथं कसं काय तुम्ही? असतात काही बघा. एमपीएससी मध्ये आपण, एमपीएससीच्या स्पर्धेमध्ये आपण वास्तव्याला कधी विसरायचं नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता घरचे म्हणतात जाय बापा तू अधिकारी होशील, घरच्या आशा लागतात, हे का नाही? माय बापाला वाटतं की पोरगे झालंच, क्लासला गेले की झालं, PSI होऊनच येते बाहेर. आता असं नसतंय. ही स्पर्धा आहे, हे का नाही? ह्या स्पर्धेत टिकायचं म्हणलं तर आपल्याला तेवढं परफेक्ट बनावं लागणार आहे. एमपीएससी म्हणजे एक प्रकारचं युद्ध आहे, युद्ध. त्या युद्धात जर टिकून राहायचं असेल तर स्वतःला आपण तेवढं शूर बनवलं पाहिजे. असं आपल्याला तलवारच उचलता येत नाही, कसं युद्ध जिंकणार आहेत आपण? सगळ्यात बेनिफिट मुलींना असतो. का? कट ऑफ किती लागतो माहिती आहे का तुम्हाला मुलींचा? तुम्ही जर बघितलं असेल तर कट ऑफ सगळ्यात मुलींचा कमी असतो. कट ऑफ माहिती आहे तुम्हाला? कट ऑफ काय असतो? कट ऑफ काय असतो? काय कट ऑफ हा खूप मोठा प्रश्न असतो. ज्याला क्लिअर केलं तरच आपल्याला नोकरी लागत असती. वाटत नाही का मी मास्तर आहे? हमारे काम से जानो, हमारे नाम से मत जानो. हम माणसाचं सगळं कर्मावर असलं पाहिजे, ठीक आहे ना? कर्मण्य अधिकार असते. बघा आपण एमपीएससी करतो म्हणजे आपण एक नागरिक, एक चांगला नागरिक बनायला तयार आहोत. बघा 2 गोष्टी होतात. एक तर एमपीएससी पास झालं तर मस्त होतं, लाईफच बनून जाते, लग्न होतं, सगळं व्यवस्थित होतं. एमपीएससी नाही पास झालं, एक असा भारी माणूस बनतो आपण, खूप भारी एक नागरिक बनतो. बघा आयुष्य म्हणजे एमपीएससी नाही. बरं, आयुष्य म्हणजे एमपीएससी नाहीये, हे का नाही? नसतं आजकाल चालू आहे एमपीएससी करा पास व्हा, एवढं सोपं नाहीये रे. मी 2000, माझी खरं खरं सांगतो, काय आपण खोटं बोलत नाही. असं 2016 पासून, म्हणजे 2016 पासून मी 2016ला मी ग्रॅज्युएशन चालू होतं, त्यावेळेपासून तयारी चालू आहे. मी 2017चे 17, 18, 19, 2020ला मी PSIचा प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू गेलतो. पण माझं फिजिकल 1 इंच हाईट कमी असल्यामुळे बाहेर काढून टाकलं 2020ला. 2021ला STIचं 0.25 माझा मेन्सचा रिझल्ट गेला. इथं सगळ्यात एक फॅक्टर असतं बघा, अभ्यास एक असतं आणि स्वतःचं नशीब बी लागतं.
आपण म्हणतो मनगटात आहे, अरे बाबा नशीबी असतं रे, कधी कधी 0.25 बी जातात, ते दुःख आहे. मागची गटक झाली होती तुम्हाला माहित असेल, 7,000 जागा होत्या, त्याच्यामध्ये पण मी फायनल मध्ये होतो, पण आयोगाने हेच लावलं नाही, 217 कट ऑफ लागला, मला 216 मार्क झालं. असं नाही, एक वर्ष वाढत जाते. म्हणजे असं नाही की मी एकाच वर्षात झालं पाहिजे. याच्यामध्ये बघा पेशन्स खूप महत्वाचं आहे. एमपीएससी तुम्हाला माणूस कसं जगायचं हे शिकवते. याच्यात सगळे प्रॉब्लेम येतात, पैशाचा प्रॉब्लेम येतो, लोक टोमणे मारतात, सगळं आपण फेस करत चालत असतो. तर सगळ्यांना आपण ठाम राहिलं पाहिजे. एमपीएससी आपल्याला ठाम राहायला शिकते, आपल्याला सहनशीलतेची शक्ती देते. का तर आपण हे सगळं सहन केलेलं असते. सांगा बरं 0.25 किती असतं, सांगा बरं 0.25 किती असतात माहितीये का? 0.25. बघा आमचा कट ऑफ लागला होता 13.50 मला मार्क होते, कट ऑफ 13.75. इतकंच राहिलं होतं. आयुष्य कधी कधी इथून झाला बी 2-3 वर्ष घेते. मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. ठीक आहे, बरं हे लिहिलं का, समजलं हे? आता याचे 2 प्रकार लिहा ना खाली, लगेच त्याला तुम्हाला दाखवावं लागतं. ते लिहिले का? हुशार झाले तुम्ही, आता मोनोकोट डायकोट हुशार झाले. ठीक आहे, स्पीड तर होई नाही ना, राहिली का स्पीड? समजायले की नाही? विचारलं तर सांगताल का? आणि बोलाय शिकायचं. सगळे कंबाईन करणार कोण? राज्यसेवा आहे, सगळे कंबाईन, वी आर ऑल कंबाईन. आता कोण राज्यसेवा करणार? आता डिस्क्रिप्टिव्ह झाले. एमपीएससीचं माहिती आहे ना, नवीन किती जण आहेत, म्हणजे आजच पहिलाच दिवस आहे. एमपीएससी म्हणजे कायच एक, बाकी सगळे माहिती आहे एमपीएससी बद्दल. एमपीएससी लॉंग फॉर्म काय? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. सगळं माहिती पाहिजे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, एमपीएससीचा कलम कोणता आहे? आपण घरी गेलो, मी एमपीएससी करायलो, सांग मग कोणत्या कलमामध्ये एमपीएससी असते? कोणता कलम आहे? माहित नाही. कोणतं कलम आहे? एमपीएससी एक आयोग असतो, त्याचं बी कलम असतं. राज्यघटना माहिती आहे का नाही? बघा आता 235 लावा लॉजिक लावा. पर्याय देऊ का? 314, 315, 316, 317. 4 पर्याय आहेत यार. मारा की टोला लागेल का? आपलं एवढं नशीब आहे का टोला लागायला? टोला लागला काही जण असते 100 रुपये टोले मिले, बाबाकडे जातो, मग काहीतरी मंत्र आणतो, मग टोले मारतून पास होतो. ये टोलेबाजी का खेळ नाहीये बाबू. इथं अभ्यास म्हणजे अभ्यासच लागतो. बघा जोपर्यंत तुमच्यामध्ये सहनशीलता, सातत्य आणि मेहनत ह्या 3 गोष्टी येणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कोणती परीक्षा पास होणार नाही. तुम्हाला वाटत असेल तू माझ्याहून लहान दिसायले, मला काय ज्ञान द्याले? नो, प्रत्येक जण इथं ज्ञान देणारा गुरुच असतो, हे नाही? तसं तुम्ही लहानच आहेत, अंडर ग्रॅज्युएटच आहेत म्हणलं का? ठीक आहे, झालं वनस्पतीचं वर्गीकरण झालं. तर आयोग पुढच्या वेळेस काय करू शकतंय, आता आपण एक एक बघू. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटाचं वर्गीकरण करूयात. थॅलोफायटामध्ये काय असतं बघा. अभ्यास करताना काय करायचं, कंपॅरेटिव्ह स्टडी करायची. तुम्ही कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना बघा, पॉलिटीमध्ये खूप कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकतो आपण. कंपॅरेटिव्ह म्हणजे काय? कंपॅरिझन मध्ये आपल्याला लवकर, आता थॅलोफायटाचं काय असेल, ब्रायोफायटाचं काय असेल, टेरिडोफायटा काय, यांचं काय करायचं, कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन केलं आपल्याला लगेच लक्षात येतं, अरे हे थॅलोफायटाचं असेल, आपलं कन्फ्युजन होणार नाही. अभ्यास करताना आपण काय करायचा, क्लासिफाय करून अभ्यास करायचा. म्हणजे काय करायचं, कंपॅरेटिव्ह स्टडी करायची कोणत्याही विषयाची. तुम्ही जर पॉलिटी घेतला, पॉलिटीचे काय करायचे, पॉलिटीचं पॉलिटीमध्ये बोलतो. थॅलोफायटा काय असतं आता बघू आपण. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता हे कसं लक्षात ठेवायचं, कंपॅरेटिव्ह मध्ये सांगतो, मग डिटेल मध्ये लिहून देतो तुम्हाला. चालेल ना? ठीक आहे.